की समजायचं कलीला आमंत्रण दिलं, मदिरापान केलं की समजायचं कलीला आमंत्रण दिलं. बऱ्याचशा माई माऊल्यांना वाटतं आपल्या मालकाची दारू सुटावी, आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांची दारू सुटावी. माझ्या प्रत्येक कथेतून हा उपाय सांगतो बघा. पावरबाज उपाय आहे, पावरबाज, आणि 100% गॅरंटीचा उपाय. 1% नाही, किती म्हणतो, 99.99 सुद्धा नाही, 100% गॅरंटीचा उपाय. 100%. पुढच्या वर्षीची कथा होईपर्यंत मालकाची दारू सुटल, पण उपाय तुम्हाला करावा लागेल. सगळ्या आई माऊल्यांना विनंती, वाटत असेल मालकाची दारू सुटावी, निर्व्यसनी व्हावे, मालकाने माळ घालावी, काही नाही, स्वयंपाक बनवत असताना अंतःकरणातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पूर्ण स्वयंपाक, डोक्यामध्ये कुठलाच विचार ठेवायचा नाही. जे काही 2 तास 1.5 तास लागेल ना स्वयंपाक बनवायला, तेवढ्या वेळामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, किंवा आणखी कोणी देवाची भक्ती तुम्ही करत असाल त्या देवाचं नाव घ्या. गीतेचं 15 वाद्य येत असेल, गीतेचं 15 वाद्य आहे म्हणा. हरिपाठ येत असेल, हरिपाठ म्हणा. फक्त स्वयंपाक बनवत असताना नामचिंतन करा. नामचिंतन केलं स्वयंपाक बनवत असताना, ते तुम्ही केलेलं नामचिंतन त्या स्वयंपाकामध्ये उतरेल. आणि स्वयंपाकामध्ये उतरल्याच्या नंतर जे कोणी खातील ना, मध्ये मंथन सुरू होईल. कशाचं? भगवंताच्या नामचिंतनाचं. मध्ये मंथन सुरू झाल्याबरोबर वाईट जेवढे विचार आहेत, घाणेरडे जेवढे विचार आहेत, ते भगवंताचं नामचिंतन ते सगळे विचार बाजूला करेल. हळूहळू हळूहळू हळू, 1 दिवसातच परिणाम होणार नाही त्याचा. 8-10 महिने लागतील ह्या गोष्टीवर तुम्हाला गुण येण्यासाठी. पुढची कथा होईपर्यंत गॅरंटीनं 100% हमखास गॅरंटी सांगतोय, पुढची कथा होईपर्यंत मालकाने माळही घातली पाहिजे आणि मालकाची काही न करता दारू सुटली पाहिजे. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. पण हे करावं लागेल तुम्हाला. आता माफी मागून बोलतो, मी तुम्हाला म्हणलं नामचिंतन करा. पैसे किती लागले? पैसा न लागे, रुपया न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, रुपया न लागे, ना लागे दमडी दमडी, ना लागे दमडी दमडी, लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम राम, श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, मनवा 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 खेती करो हरि नाम. वा बाळो महाराज. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कमडी दमडी, 1ही रुपया लागणार नाही. बघा, परमार्थ करण्यासाठी आणि चांगलं वागण्यासाठी पैसा लागत नाही. पैसा लागतो ते वाईट वंगळ वागण्यासाठी, वाईट वंगळ आचरण करण्यासाठी. मी म्हणलं तुम्हाला नामचिंतन करा स्वयंपाक बनवत असताना. खर्च 1ही रुपया नाही आणि फायदा हजारो पटीचा. पहिला फायदा तुमचा होईल, मालकाचा होईल नंतर, पण पहिला फायदा कोणाचा? तुमचा. तुमचं नामचिंतन होईल आणि मग हळूहळू मालक सुद्धा निर्व्यसनी होतील. वाटत असेल मालकाची दारू सुटावी तर एवढा उपाय करा.
हजारो जणाला परिणाम झालाय बघा या उपायानं, हजारो जणाला. ताकद आहे भगवंताच्या नामचिंतनाचे. अविनाशी आहे माझ्या देवाचं नाव. या संसाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. जे काही वाईट असतं ते सगळं बाजूला काढील माझ्या देवाचं नाव. ही ताकद आहे देवाच्या नावामध्ये. म्हणून दारू नाही प्यायची. ज्यांच्या ज्यांच्या घरी दारू असेल रात्रंदिवस कली राहतोय. तिसरी जागा आहे स्त्रियः, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे कोणी माय माऊलीकडे पापी नजरेने बघत असेल, बघण्याची नजर घाणेरडी असेल, तिथं कलेचं वास्तव्य. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं माय माऊलीकडे बघण्याची नजर पवित्र असावी. अरे आई माऊलीचं वय आपल्या आईचं असेल ती आपली आई असली पाहिजे, आपल्या बहिणीचं असेल ती आपली बहीण असली पाहिजे, आणि आपल्या मुलीचं असेल ती आपली मुलगी असली पाहिजे. या नजरेने जर आई माऊलीकडे बघितलं तर नजरच पाप करीत नाही. पर उपकारी नेने पर निंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. या नजरेने बघा आई माऊलीकडे. लेकरू म्हणून बोलतो तुम्हाला माफी मागून. आपल्या मुलीकडे जर कोणी घाणेरड्या नजरेने बघितलं, आपल्या पत्नीकडे कोणी जर घाणेरड्या नजरेने बघितलं, आपल्या बहिणीकडे कोणी जर घाणेरड्या नजरेने बघितलं, तर तळपायाची आग मस्तकाला जाईल आपल्या. मग आपल्याला कोणी अधिकार दिला लोकांच्या आई माऊलीकडे वाईट नजरेने बघण्याचा? चांगल्या नजरेने पवित्र नजरेने बघा मायबाप. हिम्मत होणार नाही कलीची तुमच्या घरी येण्याची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात परस्त्रिया सदा बहिणी माया. जगाला सांगितलं नाही जाइये तू माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो. बघा प्रत्येक महापुरुषांचं वर्णन करा. हा विषय समोर आल्याच्या नंतर सगळ्या महापुरुषांची नजर सुद्धा आणि पवित्र आहे. का छत्रपती शिवरायांचा फोटो आपण वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठावर लावतो? का राजाचं वर्णन आजपर्यंत केलं जातं? पवित्र नजर होती माझ्या राजाची. तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, मोठेपणा गावा, नवल नाही. कट्टर शत्रू सुद्धा माझ्या राजांचं वर्णन करत होते. शाहिस्ते खान काय म्हणतोय, औरंगजेब काय म्हणतोय, कल्याणचा सुभेदार काय म्हणतोय, सिद्धी जोहार काय म्हणतोय. प्रत्येक शत्रूंनी, कट्टर शत्रूंनी तोंड भरून वर्णन केलं. डोळ्यात पाणी येईल तुमच्या. कल्याणचा सुभेदाराचा खजाना लुटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पापी मावळ्यानं त्या कल्याणच्या सुभेदाराची सून एका पेटाऱ्यामध्ये बंद केली, आणि हा नजराना मी राजाला पेश करणार, अमाप बक्षी देईल राजा मला. स्वर्गातल्या देवांगनेला लाजवेल एवढी लावण्य घन होती त्याची सून. अन्नगडावर कोठडीमध्ये, अंधाऱ्या कोठडीमध्ये बंद केलं. राजे गडावर यायची वाट बघायला लागले. कृष्णा नावाच्या घोडीवर राजे गडावर आले. टपाटपा टपाटपा टापा टाकत घोडी गडावर आली. याला आनंद झाला. आले राजे, आता मला बक्षीस देतील. पुढे आला, राजे आज मी तुम्हाला भयानक नजराणा आणलाय. राजांच्या अंतकरणामध्ये असली घाणेरडी वासना नव्हती. राजे म्हटले काय आणलं सारे? फिरंगी? नाही राजे, फिरंगी म्हणजे इतिहासामध्ये तलवारीला म्हणतात. बरछा, चिलखत, भाले नाही. हत्ती, घोडे नाही राजे. मग आणलंच तरी काय? नजराना तसा आहे राजे. या अंधाऱ्या कोठडीमध्ये आहे, तुम्ही तुमच्या नजरेने बघा. असं म्हटल्याबरोबर चर्र झालं माझ्या राजांच्या अंतकरणामध्ये येणं काहीतरी पाप केलंय. त्या अंधाऱ्या कोठडीकडे जसं जसं राजे यायला लागले, स्पंद स्पंद रडण्याचा आवाज यायला लागला. कोठडी उघडली तर एका अंधाऱ्या खोलीमध्ये कंदिलाचा जेवढा उजेड पडावा मायबाप, तेवढा तिच्या लावण्याचा प्रकाश पडला होता. एवढी लावण्य घन होती ती सुभेदाराची सून. डबडबलेल्या आवाजानं म्हणाले छत्रपती शिवराय, अगं ताई, अगं माई, इथपर्यंत येण्यासाठी जर त्रास झाला असेल ना, मी माफी मागतोय राजा म्हणून. त्याच वेळेला बोलवण केली. रात्रीचे 2 वाजले होते. 4,500ची पैठणी त्यावेळेला हनुमान भाऊ 16व्या शतकात आणि सन्मान केला त्या धर्माचा. इस्लाम धर्माची आहे ना,
मग आपल्यासारखी खणा नारळानं ओटी नाही भरली, त्यांची जी काही पद्धत असेल बोळवण करण्याची तसा सन्मान केला. त्या टायमाला 4,500ची पैठणी तिच्या अंगावर घातली बहीण म्हणून. सोन्याच्या चांदीच्या तारा होत्या तिच्या नखीमध्ये. आज 1 कोटीच्या वर तिची किंमत. 16व्या शतकात 4,500 म्हणजे आज कोटीच्या वर जातंय. त्याचं गणित जर लावलं तर मला नाही हिसाब येणार. ते सोनं चांदीच्या तारा होत्या तिच्या नखीमध्ये. एवढी सुंदर पैठणी. पालखी सज्ज करण्यात आली. आदर आतिथ्य केला पत्नींनी. सगळ्या पत्नींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या, त्याच्यापैकी 1च वारले होत्या ते प्रसंगामध्ये. 7 जिवंत होत्या. सगळा इतिहास नाही सांगणार आता मी. मोठ्या सन्मानानं महाराजांच्या सगळ्या पत्न्यांनी तिला त्या पालखीमध्ये बसवलं. 2 सेवक पुढे, 2 सेवक पाठीमाग, 2 स्मशालीवाले पुढे, 2 स्मशालीवाले पाठीमाग. राजाने सांगितलं सुखरूप सोडा माझ्या ताईला घरी. पालखी थोडं समोर गेली. चित्र डोळ्यासमोर आणा माय बाप. पालखी समोर गेल्याच्या नंतर सर्व झालं माझ्या राजांच्या अंतःकरणामध्ये. राजाने आदेश दिला, अरे बाबांनो थांबा. पालखी थांबवली. राजे जवळ आले. पालखीचा पडदा बाजूला केला. पडदा बाजूला केल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. इस्लामाची मुसलमानाची सून होती दादा. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि डबडबलेल्या प्रेमळ आवाजानं राजे म्हणायला लागले, अगं ताई, अगं माई, तुझ्या घरचे विचारतील तुला इथून गेल्याच्या नंतर काय व्यवहार केला त्या छत्रपती शिवाजी राजांनी तुझ्या बरोबर. कसा आहे तो छत्रपती शिवाजी राजा, काय सांगशील माझ्याविषयी. प्रेमळ आवाज तिच्या कानावर पडल्याबरोबर, अरे इस्लामाची सून असू द्या, माझ्या राजांचा आवाज अंतःकरणापर्यंत गेला आणि दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. रडत रडत तिनं उत्तर दिलं, राजे, अरे मी सांगेल माझ्या घरच्यांना विश्वासानं, अरे छत्रपती शिवाजी राजा, अरे दुसऱ्या राजांसारखा घाणेरड्या नजरेचा राजा नाही, घाणेरड्या वासनेचा राजा नाही. अरे एका भावानं जशी बहिणीची बोळवण करावा, एका बापानं जशी मुलीची बोळवण करावा, तसा माझा आदरातिथ्य केलाय, तशी माझी बोळवण केली. मी सांगेल माझ्या घरच्यांना. इकडं कल्याणच्या सुभेदारानं त्या वेळेला आधिपत्य होतं आलमगीर औरंगजेबाचं. आलमगीर औरंगजेबाला खलिता पाठवला, पत्र पाठवलं, सरकार छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी माझ्या सुनेचं अपहरण केलंय, मला तुमच्या मदतीची गरज आहे, तातडीनं मदत पाहिजे. लगेच औरंगजेबानं दुसरं पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये खाली स्वाक्षरी केली. ते पत्र आहे आज संग्रहालयामध्ये. त्या पत्रातला मजकूर आहे स्वतः औरंगजेबाने नमूद केलेला. सुभेदार, जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना असली घाणेरडी चुकी केली असेल, पण ज्या वेळेला राजाला कळलं, अरे दुसऱ्यांच्या मायलेकीचं अपहरण करणारा राजा नाही, आपल्याच धर्माची काय, जगामध्ये कुठल्याही धर्माची माय माऊली असू दे, तिचा सन्मान करणारा राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हतं ऊन, शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हतं वान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत तिच्या वाचवून, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत
हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हरी बोल. टाळ्या वाजवायला आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. त्या तरुणीला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवा. म्हणून आज वारकरी संप्रदायांच्या व्यासपीठावरून राजांचं वर्णन केलं जातं. का सांगितलं राजांचा इतिहास? छत्रपती शिवरायांची नजर माय माऊलीकडे बघण्याची घाणेरडी नव्हती, शुद्ध आणि पवित्र होती. म्हणून मायबाप माय माऊलीकडे बघत असताना आई रूपानं बघा, मुलगी या रूपानं बघा, बहीण या रूपानं बघा. कलीची हिंमत होणार नाही आपल्या घरी येण्याची. आज सारं जे जेल भरून पडलंय ना, या कारणामुळेच पडलंय. सगळं जेल जे भरून पडलंय ना, या कारणामुळे जेल भरून पडलंय. माय माऊलीकडे बघण्याची नजर शुद्ध आणि पवित्र राहिली नाही, घाणेरडी नजर झाली, घाणेरडे आचरण झाले, म्हणून सगळं जेल भरून पडलंय. बघा आई माऊलीकडे पवित्र नजरेने. काही अधिकार नाही आपल्याला आई माऊलीकडे वाईट घाणेरड्या नजरेने बघण्याचा. चौथी जागा आहे सोनाहा. ज्या ज्या ठिकाणी मांसाहार असेल तिथं कलीचं वास्तव्य. 3 जागा सांगितल्या. पहिली जागा मदिरा, पहिली जागा द्वित म्हणजे जुगार मटका, दुसरी जागा मदिरा, तिसरी जागा माय माऊलीकडे बघण्याची नजर ज्याची घाणेरडी असेल, आणि चौथी जागा आहे सोनाहा म्हणजे मांसाहार. ज्या ज्या घरी मांसाहार होत असेल तिथं तुझं वास्तव्य. राजे सुख पडू देणार नाही मी त्यांच्या घरी. म्हणून बघा आपल्या कपाळाला गंध आणि गळ्यामध्ये जर माळ दिसली ना, थरकाप होईल कलीला. घरी येणं तर सोडून द्या, थर 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 कापेल कली. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो. वरद पुंड भार कंठी सोने माळ हरी वरद पुंड भार कंठी सोने माळ कंठी शोभे कंठी सोने माळ हरी वरद पुंड भार कंठी सोने माळ हरी बोल. कंठी शोभे कंठी शोभे जय श्री राधा. हरी ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ
काय होईल असं झाल्याच्या नंतर? कापे कळी काळत या भेने, थरकाप होईल त्या कलीला गळ्यामध्ये माळ पाहिल्याच्या नंतर. हिंमत होणार नाही त्याची आपल्या घरी येण्याची, इतकी ताकद आहे तुळशीच्या माळीमध्ये. म्हणून या सगळ्या सप्ताहातून एवढा मुद्दा घरी न्या माय बाप. एवढा जरी मुद्दा घरी नेला, सप्ताह सार्थक झाला. प्रणाम गुरुवर्य मोतीराम महाराज, मारुती महाराज, कोणजी महाराज, सोपान काका महाराज, हनुमंतरायाला आनंद होईल. एवढा मुद्दा घरी न्या. आमच्या घरामध्ये जेवढे काही लेकर बाळा असतील तेवढ्या लेकरांच्या गळ्यामध्ये आम्ही माळा घालतील. एवढाच मुद्दा घरी न्या. बस सप्ताह सार्थक झाला आपला. का? त्या लेकराला आणखी कोण्या गोष्टीचा गंध लागला नाही. ते लेकरू आणि कोणत्या वाईट मार्गाला, वाम मार्गाला गेलं नाही. शुद्ध आचरण आहे आपल्या लेकराचा. आणखी गंध लागला नाही त्याला आणखी कोण्या गोष्टीचा. मग त्याला कोण्या गोष्टीचा गंध लागण्याच्या अगोदर त्याच्या गळ्यामध्ये माळ टाका. काय करेल ती माळ? पदोपदी पावलोपावली लेकराला उपदेश करेल. अरे बाबा, मी आहे तुझ्या गळ्यामध्ये. इथं वाईट वंगल दुकानाजवळ तुला थांबायला जमणार नाही. चल पुढे, मी आहे तुझ्या गळ्यामध्ये. हे दुकान तुझ्या लायकीचं नाही, चल पुढे, मी आहे तुझ्या गळ्यामध्ये. अरे असलं घाणेरडं आचरण करायला तुला जमणार नाही. पदोपदी पावलो पावली माळ उपदेश करेल आपल्या लेकराला मायबाप. आणि एक न एक दिवस त्याला मोठा अधिकारी, मोठा महात्मा, चांगला नोकरीदार, त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद जर कशामध्ये असेल तर तुळशीच्या माळीमध्ये. साधारण नाही तुळशीची माळ. मी तर म्हणतो 5वीच्या दिवशी त्या लेकराला माळ घाला. कोण्या दिवशी? तुम्ही प्रश्न करायला पाहिजे, महाराज 5वीच्या दिवशी का माळ घाला म्हणता तुम्ही? 5वीच्या अगोदर घाला. 5वीच्या दिवशी तर थोडं पुढे झालं ते. 5वीच्या अगोदर त्याला माळ घाला. तुम्ही मला विचारायला पाहिजे 5वीच्या अगोदर का माळ घालायला होता? तर त्याचं उत्तर असं आहे, त्या आजीमाईला फोन येतो बघा दवाखान्यातून. आजीमाई, नातू झालाय तुम्हाला, या दवाखान्यामध्ये बघायला. मग ते आजीमाई रिकामा जात नाही, ते काहीतरी सोन्याचं करून घेऊन जाते बघा ते लेकराला. काय नेतात ते? नेतात काहीतरी. ते न्या. ते नेण्यासाठी विरोध नाही, परंपरा आहे. ज्योती म्हणतात त्याला, बरोबर? गुंज 2 गुंज असते बघा, ते त्याची ज्योती करतात सोन्याची त्या लेकराला. ते न्या. पण ते नेत असताना 20 रुपयाची माळ घेऊन जा. त्या लेकराला जन्माला आल्याबरोबर ती माळ घाला. त्याचं उत्तर आहे का माळ घालायची? उच्च कोटीचं उत्तर आहे, मायबाप एवढा मुद्दा घरी न्या. प्रत्येक लेकराच्या 5वीच्या दिवशी तुम्ही दिवा लावता ना, 5वी साजरी करता, त्या दिवशी विधाता त्या लेकराचं भविष्य रेखाटतोय. त्याच्या ललाट म्हणजे कपाळावर ललाटीचे लिहिले, ते न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले पेटून येणे. कपाळावर भविष्य लिहिल्या जातं 5वीच्या दिवशी. मग त्याच्या अगोदर त्याच्या गळ्यामध्ये जर माळ दिसली तर ब्रह्मदेवाला हिम्मत होणार नाही ब्रह्मदेवाची त्या लेकराचं भविष्य वाईट लिहिण्याची. अरे मी भविष्य लिहिण्याच्या अगोदरच हे लेकरू माळकरी झालंय, याचं भविष्य वाईट लिहू कसं? त्या लेकराचं भविष्य उज्ज्वल लिहिल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्माजी वाटत असेल ब्रह्मदेवाने आपल्या लेकराचं भविष्य चांगलं लिहावं, तर त्या लेकराला 5वीच्या अगोदर माळकरी करा. ब्रह्मदेव त्या लेकराचं भविष्य उज्ज्वल लिहिल्याशिवाय राहणार नाहीत. ही ताकद आहे माळीची. माळ म्हणजे साधारण नाही माळ. जगामध्ये पूर्ण विश्वाचं जर अवलोकन केलं तर पूर्ण विश्वभरामध्ये 2734 उपतीर्थ आणि मुख्य तीर्थ 350. किती दिवस तीर्थयात्रा केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या तीर्थाचं स्नान होईल? पूर्ण जीवन जरी गेलं तरी सगळ्या तीर्थाचं स्नान होणार नाही. आपल्याला माहीत सुद्धा नाहीत किती तीर्थ आहेत. तर स्नान होणं फार दूरचा विषय आहे. 4 धाम, सप्तमोक्षपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग हे तीर्थयात्रा करत असताना काही आपल्याला बोटावर मोजण्या इतक्या तीर्थाचं स्नान होईल बघा. बोटावर मोजण्या इतक्या. पुष्कर असेल, प्रयागराज असेल, गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, चंद्रभागा, माता इंद्रायणी, असे 25 बोटावर मोजण्या इतक्या तीर्थाचं स्नान घडेल आपल्याला. पण भविष्योत्तर पुराणामध्ये वर्णन आलं, स्नान करत असताना ऐका साक्षात, स्नान काले तुलसी अंगे दृश्यते तुलसी शुभां सर्व तीर्थ सुस्नातम तेन भवति संशयः. स्नान करत असताना
तुळशी माळेला स्पर्शित झालेलं पाणी, ते पाणी जर आपल्या शरीरावर पडलं तर दररोज विश्वामधल्या सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य आपल्याला एक दिवस नाही दररोज प्राप्त होतं. ही तुळशी माळेची ताकद आहे. माळ म्हणजे साधारण नाही. वाटत असेल सगळ्या तीर्थाचं स्नान व्हावं, पण त्याच्यासाठी आचारसंहिता आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ लागल, त्या माळीला स्पर्शित झालेलं पाणी, त्या शरीराचा स्पर्श आपल्या अंगाला झाला की दररोज सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. म्हणून मायबाप एवढा मुद्दा घरी घेऊन जा. आम्ही आमच्या घरामधल्या सगळ्या लेकरांना का आग्रह करतोय? हे लेकर म्हणजे येणारी पिढी आहे, भविष्य आहे आपल्या देशाचं उज्ज्वल. म्हणून त्याचं भवितव्य जर चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्या लेकराला आताच गळ्यामध्ये माळ घाला. गंध नाही त्या आपल्या बाळाला आणखी कोण्या गोष्टीचा. सगळ्या शब्दातून एवढा जरी मुद्दा घरी नेला तरी आपला शब्द सार्थक झाला. म्हणून सगळ्या मात्या पित्यांना, आजी आजोबांना, सगळ्या पालक मंडळींना माझी विनंती आहे, एकच काम करायचं. या सप्ताहामध्ये आमच्या घरामध्ये छोटे छोटे लेकरं असतील ना, सगळ्या लेकरांच्या गळ्यामध्ये माळी घालतील. आणि आम्ही आतापर्यंत झालं गेलं, गंगेला मिळालं, केला मांसाहार, पण आता याच्यानंतर मोतीराम महाराजांचा आशीर्वाद म्हणून, गुरुनाम गुरुरी मारुती महाराजांचा आशीर्वाद म्हणून या सप्ताहामध्ये आम्ही सुद्धा माळी घालतील हा संशय करायचा आहे. किती दिवस कथा, किती दिवस कीर्तन, कधी व्हायचं परिवर्तन? हे काय टाइमपास नाही मायबाप, मनोरंजन नाही. कथेमध्ये काहीतरी पवित्र भाव पकडायचा आणि तो पवित्र भाव आपल्या घरी न्यायचा. काहीतरी पवित्र भाव पकडायचा आणि तो घरी न्यायचा. एकच पवित्र भाव न्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये माळा घालतील हाच पवित्र भाव. माळ जर असेल तर कलियुगाची हिंमत होणार नाही, हे सांगत होतो. तुलसी माळा गळा गोपीचंद टिळा, हो 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 जय हो. हरी बोल. गोपीचंद टिळा. तुळशी माळा गळा हरी बोल. गोपी चंदन टिळा, हो तुळशी माळा गळा गळा गोपी चंदन टिळा. तुलसी माळा गळा गोपीचंद टिळा, हो हो तुलसी माळा गळा गोपीचंद तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, हरी बोल. तुळशी माळा गळा हरी गळा गोपी चंदन टिळा. हृदय कवळा वैष्णवाचा, हृदय कवळा वैष्णवाचा, कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा. हरी बोल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे साक्षात देवाला काय प्रकार आवडते ते प्रकार सांगितले त्या अभंगामध्ये. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार. आचारसंहिता तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडते माझ्या देवाला. वाटत असेल आपण देवाला आवडतं बाबा, घाला गळ्यामध्ये माळ, लेकरांच्या गळ्यामध्ये माळ. 4 जागा दिल्या हे सांगत होतो मी. द्वितम पानम स्त्रियः सोना. त्यानं विचार केला, जोपर्यंत माझा अधिकार या परीक्षितावर होणार नाही तोपर्यंत धिक्कार माझ्या जीवनातला.
माझा अधिकार झाला पाहिजे या परीक्षितावर. त्यानं पडताळा केला त्या कलियुगानं परीक्षितांच्या जीवनामध्ये. याच्या जीवनामध्ये जुगार खेळतोय का? याच्या जीवनामध्ये दारू पितोय का? याच्या जीवनामध्ये मायमाऊलीकडे वाईट नजरेने बघतोय का आणि मांसाहार करतोय काय? पडताळा केला तर त्याला कळून आलं, अरे बापरे, या 4 जागेपैकी एकाही जागेवर वास्तव्य नाही परीक्षितांचं. परीक्षित जुगार खेळत नाही, दारू पित नाही, मायमाऊलीकडे वाईट नजरेने बघत नाही आणि मांसाहार सुद्धा करत नाही. 4ही जागेपैकी एकाही जागेवर वास्तव्य नाही. त्यानं विचार केला, धिक्कार असेल मग माझा. पुन्हा चरण घट्ट पकडले आणि पुन्हा दयामाया केली, महाराज आणखी एक जागा द्या. विनाश काले विपरीत बुद्धी. प्रेमानं बोलल्यामुळं, चरण घट्ट पकडल्यामुळं अंतकरणामध्ये करुणा भाव उत्पन्न झाला. 5व्या नंबरची जागा दिली, जा सोन्यामध्ये तुझं वास्तव्य. 5वी जागा कोणती? सोनं. सोन्यामध्ये तुझं वास्तव्य म्हटल्याबरोबर यानं विचार केल्याच्या अंगावर काही सोन्याचं आहे का बघू द्या. अंगावर बाकी काही सोन्याचं नव्हतं, मुकुट होता परिधान केलेला. मुकुटामध्ये प्रवेश केला. सोन्या जागा दिली ना, मग मुकुटामध्ये प्रवेश केला. मुकुटामध्ये प्रवेश केल्याबरोबर मुकुटाच्या माध्यमातून बुद्धीमध्ये, मस्तकामध्ये प्रवेश केला. मस्तकामध्ये कलीचा संचार सुरू झाला. 5व्या नंबरची जागा दिली सोनं आणि त्या सोन्यातून कलीनं मस्तकामध्ये प्रसंचार सुरू केला. सोन्यामध्ये कोणाचं वास्तव्य? कलीचं. ब्रेसलेट काय म्हणतात गळ्यात, लॉकेट, अंगठी झालं पुरुष मंडळीचं एवढंच. पण इकडं लई मोठं असते. पोहे हार, नेकलेस हार, गंठल बरंच असते बघा इकडं. ते बाळू महाराज एका दिवशी काल्याच्या कीर्तनाला जावं लागलो आणि सकाळी 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 महाराजीन भुनभुन 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 भुनभुन. महाराजीन म्हणजे पोरायची माय. भुनभुन भुनभुन भुनभुन. मी म्हणलं महाराजीन का म्हणून भुनभुन लावली सकाळी सकाळी? कीर्तनाला चाललोय मी. तिनं ते भुनभुनीचं कारण सांगितलं. ती म्हणली मला ठुस्सी पाहिजे. काय पाहिजे? आता मी भोळा माणूस, कथा कीर्तन करणारा, ठुस्सी पाहिजे म्हणल्यावर तास अर्धा तास वेळ होता. मी शेताला गेलो. आमच्या वावरात गहू नव्हता, दुसऱ्याच्या वावरात गेलो. चांगल्या चांगल्या टोपलभर ठुस्या कातरून आणल्या. किती? टोप एक नाही, टोपलं बर. आणि ते टोपलं तिच्या पुढे ठेवलं. म्हणलं एक ठुस्सी काय म्हणालीस? घ्या टोपलं बर. म्हणली ही ठुस्सी नाही, दागिना निघालाय ठुस्सी नावाचा. निघालाय का काही म्हणायलो? हा निघालाय. ते ठुस्सी म्हणा, पोहे हार म्हणा, नेकलेस हार म्हणा, इकडं ब्रेसलेट म्हणा, गंठल म्हणा, अंगठी म्हणा. या सोन्यामध्ये कोणाचं वास्तव्य? कलीचं वास्तव्य. मग मी काय करतो, हनुमान भाऊजवळ एक टोपला पाठवतो. हे सगळं त्या टोपल्यात काढून टाकून द्या. जाता जाता पूर्ण नदीमध्ये मी टाकून देतो. अशी शंका तुम्हाला जी शंका आली ना, ही शंका आली 88,000 सोनकादिकांना. महाराज सोन्यामध्ये जर कलीचं वास्तव्य, मग ते सोनं आपण आपल्या अंगावर परिधान करतो. गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी विभूती सांगत असताना एक विभूती सांगितली, अर्जुना धातूनाम अस्मि कंचनम. सोन्यामध्ये माझं वास्तव्य. मग कलियुगाला परीक्षितांनी जागा दिली कशी सोन्यामध्ये? एका सोन्यामध्ये देवाचं वास्तव्य आणि एका सोन्यामध्ये भगवंताचं वास्तव्य. हे कसं खरं? सूत सोनकादिकाला सांगायला लागले, जे सोनं इमानदारीने कमवलेलं आहे, जे सोनं कष्ट करून कमवलेलं आहे, सत्कार्य धर्म कार्य कमवून इमानदारीनं कष्ट करून कमवलेलं, धर्मानं कमवलेलं सोनं, त्या सोन्यामध्ये भगवंताचं वास्तव्य. आणि याच्या विरुद्ध जे सोनं अधर्माच्या माध्यमातून, बैमानीच्या माध्यमातून, गोरगरिबांना त्रास देऊन, लोकांच्या मुंड्या मुरगाळून कमवलेलं जे सोनं आहे, त्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य. मग महाराज तुम्ही म्हणता परीक्षितांच्या त्या डोक्यावर मुकुट होता, त्याच्यामध्ये प्रवेश केला, तो मुकुट का अधर्माचा होता का? हो. ज्या वेळेला भीमदादानी जरासंध नावाच्या राजाला मारलं आणि मुकुट त्याचा खजान्यामध्ये आणून ठेवला, परीक्षितांनी जंगलामध्ये येत असताना आजोबांचा मुकुट समजून त्या अधर्मी राजाचा मुकुट घातला आणि त्या सोन्यामध्ये कोण प्रवेश केला?
कलीनं प्रवेश केला. बुद्धी भ्रमित झाली, पुढे गेले. शमिकांचा आश्रम लागला. काय होईल? 2 मिनिटाचं मध्यंतर घेऊ आणि मध्यंतर झाल्याच्या नंतर राहिलेली कथा बघू. तत्पूर्वी सगळ्यांनी आनंदाने टाळी वाजून भजन करा. आते ही राम कहो जाते ही टाळी राम टाळी माय कहो बाप. सुबह और शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो जाते ही राम कहो सुबह शाम कहो राम राम. टाळी टाळी वाजवा सगळे जण. आते ही राम कहो जाते ही राम कहो सुबह और शाम हनुमान भाऊच्या YouTube चॅनल माध्यमातून टाळी 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 वाजवा. सगळा महाराष्ट्र बघणार आहे आपल्याला सुद्धा संध्याकाळी बघायला मिळेल. आपण भजन करू लागलो का नाही ते. एक 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 जय हो. ही राम कहो जाते हे राम कहो सुबह शाम कहो राम राम राम. 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 हरि बोल. सुबह शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम 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 राम. आते ही जाते ही जाते ही राम कहो जाते ही राम कहो सुबह और शाम कहो राम राम राम. हे राम कहो जाते हे राम कहो सुबह शाम कहो राम राम राम. हरि बोल. जय श्रीराम. टाळी टाळी झाल्या. शुभर शाम कहो राम राम राम. शुभर शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. शुभर शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो जाते ही राम कहो शुभर शाम कहो राम राम राम. हे राम कहो जाते हे राम कहो सुबह शाम कहो राम राम राम. शुभर शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम राम. शुभर शाम कहो राम राम राम. सुबह शाम कहो राम राम. गोपाल श्री कृष्ण भगवान की श्री सुखाचार्य जी महाराज व्यासों